राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांना केवळ त्या रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्याची प्रथा आता बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोणत्याही रुग्णालयाला अशी सक्ती करता येणार नाही. रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार आणि पसंतीनुसार कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या आवारातील मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. काही प्रकरणांमध्ये या औषधांच्या किमती बाहेरील बाजारपेठेपेक्षा अधिक असल्याचेही आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हस्तक्षेप करत ही सक्ती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण होण्याची अपेक्षा आहे. नव्या नियमांनुसार रुग्णालयांनी रुग्णांना कोणत्याही विशिष्ट दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही असा स्पष्ट फलक लावणे आवश्यक राहणार आहे. तसेच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर कोणत्याही विशिष्ट मेडिकलचे नाव सुचविणे किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकणेही नियमबाह्य ठरणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनासारखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात. या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून औषधांच्या किमतीत पारदर्शकता येईल आणि स्पर्धात्मक दरांचा लाभ मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेत रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाला बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.